Okay, so today we are starting with the first unit, that is Laplace transform. Now, as discussed, Laplace transform, Fourier transform, Z transform, these all are certain types of transform. Transform means what? Transformation of one function into another type of function. Okay, we have studied functions in diploma. So, काही फंक्शन्स असतात, ठीक आहे, एफ ऑफ एक्स असेल तर त्या कुठल्या तरी पर्टिक्युलर फंक्शन्सला एका व्हेरिएबल मधून दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करणे, दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मेशन. मग लॅपलास असेल, फुरियर असेल किंवा जेट ट्रान्सफॉर्म असेल, वेगळे प्रकार आहेत तिघांमध्ये. नेमका काय प्रकार आहे, वन बाय वन विल सी. सी देर आर लॉट ऑफ फंक्शन्स इन टर्म्स ऑफ टी. टी मीन्स टाइम. ठीक आहे, सो टाइम इज अ पॅरामीटर, टाइम इज अ व्हेरिएबल, टाइम इज अ व्हेरिएबल विच इज व्हेरिंग कंटिन्युअसली. मी आता बोलतोय तेव्हा 9:10 झालेले आहेत, पुढच्या सेकंदाला 9:10 1 सेकंद होतो. So time is what? Time is a variable. So there are various functions which are which depends upon time, as your age, ठीक आहे, किंवा टेम्परेचर ऑफ द डे. 10 वाजता वेगळं असणार, 11ला वेगळं असणार, 12ला वेगळं असणार. सो इट इज व्हेरिंग अकॉर्डिंग टू द टाइम. So we can see there are various functions which are dependent upon time. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, मेकॅनिकल मध्ये, इलेक्ट्रिकल मध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स असतात which are functions of time. Now, if we have to convert these functions of time which are in complicated form in a quite simpler form, okay, then we convert them in another variable that is called as s, small s, okay, and it is a frequency variable. It is called as a complex frequency or just frequency variable. So we are converting variable t in terms of s. So let us say there is a function f of t, and we are converting this f of t in the form of f of s. This is small s, capital F. Clear? So this process is called as Laplace of f of t. I am not going to detail all the theory. Laplace is what? He is a mathematician, French mathematician. Okay, so on his name, this has been derived. So Laplace of f of t is nothing but f of s. So we are converting from time domain into frequency domain. We are converting from time domain into frequency domain. Now this Laplace transformation is quite useful while solving application. काय काय आहे बघा, असं आपण काय करतो, ऍप्लिकेशन काय काय, कॉम्प्लिकेटेड फंक्शन किंवा कॉम्प्लेक्स फंक्शन म्हणून आपण in t is converted into simpler function in s. That is the first application why we are using Laplace transform. फंक्शन्स काही टी मध्ये असतात जे कॉम्प्लिकेटेड आहेत, त्यांना आपण एस मध्ये कन्वर्ट करून सिंपल पद्धतीने, सोप्या पद्धतीने त्यांना आपण सॉल्व्ह करू शकतो. सेकंड, लिनियर डिफरेंशियल इक्वेशन. डिफरेंशियल इक्वेशन ची नेम, ठीक आहे, डिफरेंशियल इक्वेशन व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीये. इट डिपेंड्स अपॉन युअर रेंज ऑल्सो. हा ठीक आहे, अजून काही जण जॉईन पण होतात, जस्ट जॉईन पण करून देतो. जस्ट मी माझ्या एंडला काही आहे का चेक करतो. बघा, तुम्हाला नेटवर्क पण दिसेल, माझ्या एंडला नेटवर्क प्रॉपर आहे. यू नीड टू चेक नेटवर्क ॲट युअर एंड. अच्छा, अजून एक ऑनलाईन मध्ये असतं की ज्यावेळेस तुम्ही मीटिंग स्टार्ट करणार ना, तुमचा मोबाईलची बॅटरी चार्ज असली पाहिजे, बिकॉज ऑन दॅट ऑल्सो नेटवर्क डिपेंड्स. सेकंडली, सगळे ऍप्लिकेशन्स क्लोज करायचे, सगळे. क्लीनर वगैरे असेल ते वापरायचं, आणि सगळं क्लीन केल्यानंतर जस्ट फक्त झूम चालू करायचं, ठीक आहे, आणि मग तुम्हाला बऱ्यापैकी, आणि महत्वाचं, आपल्या घरात ज्या पॉइंटला रेंज येत असेल त्या पॉइंटला बसायचं. तर ते एक आहे थोडंसं ऑनलाईन मध्ये, त्या काही गोष्टी पाळाव्या लागतील. सो आय होप आता क्लिअर असेल. मी थोडासा फॉन्ट छोटा लिहिला आहे, तो हे वर्डिंग मध्ये डझंट मॅटर. चंद्रानी, ओके, ठीक आहे, वर्डिंग मध्ये आहे. सो
डझंट मॅटर. मी थोडंसं अजून वाटल्यास झूम करण्याचा प्रयत्न करतो. वर्डिंग मध्ये असल्यामुळे ते थोडंसं दिसायला अडचणीत जाईल. काय अडचण नाही, तुम्ही ऐकू तर शकता आहे, त्याच्यावरून तुम्ही नोट्स घेऊ शकता. बरं. लविश माझं चॅप्टरची सुरुवात झाली, रावाला लोक. हा, ठीक. ओके. सो नेक्स्ट ऍप्लिकेशन काय आहे याचं? तर नेक्स्ट ऍप्लिकेशन मध्ये आपण बघतो एलडी किंवा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन असेल, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन असेल, काय सगळ्या प्रकारात बघू आपण पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचे. हे जेवढे डिफरन्शियल इक्वेशन्स असतात हे ज्यावेळेस आपण कॅल्क्युलस मेथडने सॉल्व्ह करतो. कॅल्क्युलस मेथड मीन्स व्हॉट? डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. डिफरन्शियल आपण सॉल्व्ह केलेलं युजिंग इंटिग्रेशन. ठीक आहे. त्याच्याने ज्यावेळेस सॉल्व्ह करतो आपण अगोदर जनरल सोल्युशन फाइंड आउट करतो, पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करतो, आणि इट्स अ क्वाइट लेंथी ॲज वेल एज कॉम्प्लेक्स मेथड. ठीक आहे. तर या प्रकारचे जेवढे डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत कॅन बी सॉल्व्ड इझिली without using, we are using our language, without using calculus, but rather algebra. मी जर तुम्हाला म्हटलं की सर ते तुम्हाला ते इंटिग्रेशन डेरिव्हेशन सोपं जातं की अल्जेब्राने सोपं जातं? अल्जेब्रा म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑफ सर्टन फंक्शन, सर्टन पॉलिनॉमियल्स. तर आपल्याला नेहमीच अल्जेब्रा हा सोपा जातो ऍज कम्पेअर टू कॅल्क्युलस. ठीक. तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन शिकल्यानंतर त्याच्या पुढे इंटिग्रेशननेच आपल्याला काही फंक्शन्स करायचे असतात, काही कामं करायची असतात, कॅल्क्युलस मध्ये डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात. But without using calculus, with the help of this Laplace transform, it becomes quite easy, because in Laplace transform we are solving all these differential equations with the help of algebra. Third, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जनरल सोल्युशन आपल्याला काढायचं असतं. या ठिकाणी जनरल सोल्युशनची गरज पडत नाही, डायरेक्टली आपण पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करत असतो. देयर इज नो नीड to find general solution of a differential equation. Instead we go directly to particular solution by using certain initial conditions. Now, what are initial conditions? You must have studied in physics. Initially. Now, when we say initially, it means at time t is equal to 0. ठीक है ना? That are the initial conditions. So, for any function, any differential equation, we are having certain initial conditions. Just तुम्ही सिव्हिल मध्ये पण शिकत असतात. Suppose we are talking about a temperature of a bar, of a temperature of a metallic bar. Then initially the temperature was 40 degree. Later upon heated, it became 60 degree, or later upon cooling also happens. It became 20 degree. हे काय आहे? हे इनिशियल कंडिशन. Initially at t is equal to 0, temperature is certain 40 degree, 60 degree, whatever. Then at t is equal to 10 seconds, temperature changes. ठीक है. Either natural cooling or forced cooling or natural heating or forced heating. कूलिंग हिटिंगचे सुद्धा प्रकार आहेत, नॅचरल कूलिंग आणि फोर्स कूलिंग. असे मी का म्हणतोय? फोर्स कूलिंग एखाद्याला कूल करणे आणि त्याला थंड हवेमध्ये जस्ट प्लेस करणे नॉर्मल टेम्परेचरला, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ कूलिंग. तो या सगळ्या प्रकारांमध्ये इनिशियल कंडिशन्स असतात आणि ते डिफरन्शियल इक्वेशन आपण सॉल्व्ह करत असतो. पण आतापर्यंत आपण जे काय डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह केले कॅल्क्युलस, इंटिग्रेशन, व्हेरिएबल सेपरेबल मेथड, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, बरेच प्रकार आहेत. ठीक आहे. and they are quite lengthy, they are quite complex to solve, but with the help of Laplace transform we are solving them with algebra. Algebraic methods ने आपण सॉल्व्ह करणार आहे. So it becomes quite easy to solve and directly we can reach particular solution using certain
initial conditions. So these are certain benefits of using Laplace transforms. Now next, let us see how this is converted, or what is the standard formula for Laplace transform. So basically Laplace transformation is nothing but it is integration. Okay? Laplace transformation is nothing but it is integration. आता बघा डिप्लोमाला ज्यावेळेस आपण शिकतो ना, आपण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन खूप म्हणजे बेसिक आणि प्लेन पद्धतीने शिकतो. पण ज्यावेळेस 11th-12th ला JEE मध्ये शिकवत असतो त्यावेळेस खूप डिटेल मध्ये आहे. सो त्यात एक वर्ड आहे की दिस इंटिग्रेशन ऑर डिफरन्शिएशन कॅन बी डन ऑन कंटिन्युअस फंक्शन्स. एक वर्ड असतो कंटिन्युअस फंक्शन. देयर इज अ सेपरेट चॅप्टर फॉर दिस कंटिन्युटी इन 11th-12th सिलेबस. ठीक आहे, कंटिन्युअस फंक्शन्स. So certain functions are continuous, certain are not continuous. They are piecewise continuous, or what you can say they are discontinuous functions. So even for that functions, piecewise continuous function, unit step functions, we are going to discuss all these. मी जस्ट आज इंट्रोडक्टरी म्हणून ते पण सगळे नावं तुम्हाला सांगतोय की या गोष्टी तुम्ही ऐकून ठेवा. थोडंसं इथे एक्सप्लेन करतो ते, बाकी आपण ज्यावेळेस युनिट स्टेप फंक्शन काय असतं, पीसवाईज फंक्शन काय असतं हे सगळं डिस्कस करणार. त्यांच्यासाठी सुद्धा आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म यूज करू शकतो आणि एक्झाम्पल्स त्यांच्यावरती सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. जस्ट सपोज कंटिन्युअस आणि डिसकंटिन्युअस फंक्शन जस्ट मला तुम्हाला शो करायचं. व्हॉट इज अ कंटिन्युअस फंक्शन अँड व्हॉट इज डिसकंटिन्युअस फंक्शन. कंटिन्युअस फंक्शन कोणाला म्हणणार आहे? लेट अस से आय एम ड्रॉइंग अ ग्राफ ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी. सो एक्स ऍक्सिस इज नथिंग बट इट इज टाइम टी. वाय ऍक्सिसला कुठलं तरी एक व्हेरिएबल असेल जे काय असेल ते, आणि इट इज अ फंक्शन ऑफ टी. दिस वाय ऍक्सिस इज नथिंग आपण सांगतो वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे, वी आर रायटिंग लाईक दिस. सो हियर दिस इज एक्स axis which is nothing but time axis. So there is a function which depends upon time. ठीक आहे, स्पीड असेल, वेलोसिटी, ऍक्सिलरेशन, फिजिक्स मध्ये शिकलेल्या क्वांटिटीज आहेत, सिव्हिलच्या काय क्वांटिटीज, इलेक्ट्रिकलच्या क्वांटिटीज असतात, करंट, व्होल्टेज वगैरे. ठीक, या सगळ्या क्वांटिटीज विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत असतात. ठीक आहे, तर इथे मी घेणार एफ ऑफ टी म्हणजे फंक्शन ऑफ टी. अँड इफ दिस फंक्शन ऑफ टी दॅट इज अ पर्टिक्युलर व्हेरिएबल is varying with respect to time like this, then we should say that this variable is varying continuously with respect to time t. This is varying continuously with respect to time t. So for this type of functions which are called as continuous functions, we can use derivative, differentiation and integration. जे आपण केलेलं ना त्यांच्यासाठीच करू शकतो. समजा एखादं फंक्शन असं असेल, काय आता या फंक्शन मध्ये दिस इज नॉट अ कंटिन्युअस फंक्शन. काय झालेलं, फंक्शन इथून इथपर्यंत इन्क्रीज झालं, ठीक आहे, डिक्रीज झालं, इथून स्टॉप झालं. देन इट डिसअपियर्ड. इट डझंट हॅव एनी व्हॅल्यू फ्रॉम दिस पर्टिक्युलर टाइम t1 टू दिस पर्टिक्युलर टाइम t2. सो व्हॉट वी से that in this particular interval this function is discontinuous. So it cannot be differentiated or integrated. This type of function. Clear? So for this different types of function, unit step function आपण बघतो, वेगळ्या प्रकारचे फंक्शन असतात, त्यांना आपण म्हणणार युनिट स्टेप फंक्शन. आहे कंटिन्युअस, ठीक आहे, तर फक्त स्टेप फंक्शन या प्रकारचे अजून काही बघितलेलं असतात. नाउ दिस इज मोस्टली हॅपन इन केस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म बेसिकली बघायला गेलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या जास्त यूज मध्ये येतो, देन मेकॅनिकल, देन सिव्हिल. बट देन सिलेबस आजकाल टुडे इज व्हॉट जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. सो आज तुम्ही बायोलॉजी सुद्धा शिकतायत इंजिनिअरिंग मध्ये. आमच्या वेळेस बायोलॉजी इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे काही संबंधच नाही. 10वी पर्यंत जे काय शिकले ते शिकले. आता बायोलॉजी, एन्व्हायरमेंट या सगळ्या गोष्टी येतात. बिकॉज इन टुडेज वर्ल्ड इट इज इम्पॉर्टंट टू नो ईच अँड एव्हरीथिंग. इट मे बी बायोलॉजी, इट मे बी करोना, है ना. सो ते सगळ्याच गोष्टी माहित असायला पाहिजे. तर या सगळ्या इलेक्ट्रिकल स्वाटूत वेव्ह म्हणतात ना इलेक्ट्रिकल. ठीक आहे, तर या प्रकारचे जे वेव्ह आहेत, so all this type of functions we are going to study with the help of Laplace transform. So this is somewhat basics about Laplace transform. It's not at all a difficult chapter, but yes, it has certain rules. मी सांगितलं मॅथमॅटिक्स मध्ये रूल्स, फॉर्म्युला लक्षात ठेवले, काहीच डिफिकल्ट नाही.
आणि ऍज कम्पेअर टू डिफरन्सिएशन इंटिग्रेशन म्हणाल तर नक्कीच easy. ठीक आहे, तो एक भीती म्हणत असेल तर काढून टाका. ओके, नाव हे पॉइंट आपण डिस्कस केले. नो, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म? Just a second, I need another pen. तर मग थोडासा लाईट जातो. Now, definition of Laplace transform. Just a second, let me check if there is any message. Oh, Bhushan is waiting. Okay, message तर काही नाही. ठीक आहे, definition of Laplace transform. So for a function f which is equal to f of t, we have Laplace of f of t is equal to capital F of S. Okay, Laplace of f of t is equal to capital F of S. We have already discussed t is a variable time, S is a variable frequency. When we are transforming this t in the form of S, so it is what? It is transformation of t in S. Okay. So Laplace of f of t is equal to f of S. Now here domain. What is domain? Domain means value of t. Domain means value of t. So domain of f of t is non-negative real numbers. Now this is mathematical language. Domain of f of t is non-negative real number. That is what? That is t is always greater than or equal to 0. See, time cannot be negative. Time negative असू शकतो का? आपण भेटूया -5 मिनिटांनी. Is it possible? किंवा आपण भेटूया -10 मिनिटांनी. No, it is not possible. Time is a variable which starts from 0 and goes up to infinity. So that's why it is non-negative. Positive नाही म्हटलं. पॉझिटिव्ह म्हटलं असतं तर 0च्या पुढचे नंबर येतात. आय एम टॉकिंग अबाउट नॉन निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह नाही, म्हणजे 0 पासून पुढे टाइमची व्हॅल्यू असणार आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज डोमेन. नेक्स्ट, डोमेन ऑफ f of s. Domain of f of s depends upon type of function. Type of function. तर t ची व्हॅल्यू नेहमीच ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असणार आहे. ठीक आहे, मात्र s ची व्हॅल्यू बघा, s मुद्दा मी असा काढलेला आहे, स्मॉल s आहे असा काढलेला आहे, तरी जर लक्षात घ्या. ते एखादा आलेलाच विषय तर सांगून देतो. यस मी असा का काढतो ती म्हणत राहा, साधा यस काढता येते, काढताय तुम्हाला. ठीक आहे, बट दिस इज नॉट इंग्लिश, दिस इज मॅथमॅटिक्स. हा यस आणि हा 5. हा यस 5 आहे की 5 यस आहे का यस यस आहे का 5 5? चेक करणारा नंतर कन्फ्युज होईल, लिहिणारा अगोदर कन्फ्युज होतो. लिहिताना अगोदर तर यस लिहितो, पुढे जातो त्याला 5 समजून पुढे गणित सॉल्व्ह करून टाकतो. सो ऑलवेज रिमेंबर यू हॅव टू राईट डाऊन ऑल द व्हेरिएबल्स इन अ पर्टिक्युलर मॅनर. ही सुद्धा बघा मी कशा पद्धतीने लिहितोय, तर पूर्ण असा लिहिणार नाही तर असा लिहिणार. नॉट लाईक दिस, बिकॉज इट मे बिकम प्लस. यू विल कन्सिडर इट ॲज अ प्लस. तुम्हीच लिहिणार, तुम्ही त्याला टी म्हणून लिहिणार आणि पुढे त्याला प्लस समजणार. सो अवॉइड दिस टाइप ऑफ मिस्टेक्स. यल असेल, यल आपण नेहमीच असा लिहिणार. हे मी डिप्लोमाला अगदी म्हणजे जे सुरुवातीला शिकतात त्यांना सांगत असतो. सो आय एम कन्सिडरिंग ऑल ऑफ यू आर न्यू फॉर मी. सो एक गोष्ट ती पण लक्षात ठेवा. सगळे व्हेरिएबल झेड असेल, झेड असा लिहू नका. हा 2 पण असू शकतो. झेड असेल, झेड असा लिहा. कळायला पाहिजे की तो झेड आहे, 2 नाही. ठीक आहे, ओके. तर हे लेटर्स बद्दल बोललो मी तुम्हाला, अगोदर कोणी सांगितलं असेल नसेल तर लक्षात ठेवा. बरं, आता डोमेन ऑफ एफ ऑफ एस डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ द फंक्शन. फंक्शन कुठलं आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, अल्जेब्रिक फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे,
ठीक आहे. बरं मग ट्रिग्नॉमेट्रिक आहे तर त्याच्यामध्ये काय व्हॅल्यूज आहेत? डिपेंडिंग अपॉन ऑल दिस थिंग्स व्हॅल्यू ऑफ यस व्हॅरीज. ठीक आहे, ते आपण त्या ठिकाणी बघू. आता सपोज एखाद्या फंक्शनचा लॅपलास मला काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय? परत सांगतो, लॅपलास इज नथिंग बट इंटिग्रेशन. ठीक आहे, लॅपलास इज नथिंग बट integration. So let us write down the definition for this. Next, Laplace of f of t म्हणजे हा which is equal to f of s is given by integral 0 to infinity e raised to minus ts into f of t dt. ठीक है, Laplace of f of t is equal to integral 0 to infinity, definite integral is there, e raised to minus ts into f of t dt. Now remember, this is what? This is completely a function of t. ठीक है, हे काय आहे? फंक्शन ऑफ टी आहे. म्हणजे व्हेरिएबल कोण आहे या ठिकाणी? टी इज द व्हेरिएबल and we are integrating with respect to t. ठीक आहे, थोडंसं रिकॉल करा. M2 मध्ये डेफिनेट इंटिग्रल शिकलेलो आपण, थोडंसं रिकॉल करा. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे या इंटिग्रलचं जे काय आन्सर असणार आहे ते कशामध्ये असणार आहे? ते आन्सर असणार आहे टी मध्ये. टी मध्ये काहीतरी असेल. ठीक आहे, आणि त्याला जेव्हा तुम्ही लिमिट अप्लाय करणार, कोणत्या लिमिट? 0 टू इन्फिनिटी, त्यावेळेस टी असणार आहे का? आता नाही, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, टी निघून जाणार आणि फायनल आन्सर कशामध्ये असणार? फक्त यस मध्ये, जो या ठिकाणी आहे. This yes is a constant. Yes is a constant. T is a variable. Variable कुणाला म्हणतो आपण? ज्याच्या सोबत इंटिग्रेट करतोय, दॅट इज अ व्हेरिएबल. Here yes is a constant. तो इंटिग्रेट करत असताना yes कॉन्स्टंट असणार आहे. टी मध्ये काहीतरी इंटिग्रल येणार. तसं इथे जर साइन टी असेल समजा, जस्ट फॉर एक्झाम्पल, इकडे कॉस टी येणार. मग तुम्ही 0 टू इन्फिनिटीच्या लिमिट अप्लाय करणार, मग टी निघून जाणार. शिल्लक कशामध्ये राहणार तुमचं? यस मध्ये आन्सर असेल. म्हणजेच काय असेल? दिस आन्सर ऑफ दिस इज अ फंक्शन ऑफ यस. म्हणून त्याला असेल फंक्शन ऑफ यस. कारण फायनल आन्सर मध्ये फक्त कोण दिसणार आपल्याला? यस दिसणार आहे, टी नाही दिसणार. क्लिअर? सो दिस इज डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. आणि युजिंग दिस डेफिनेशन वी आर प्रूव्हिंग व्हेरियस रिझल्ट्स किंवा व्हेरियस फॉर्म्युले ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. क्लिअर आहे इथपर्यंत? काही अडचण आहे का इथपर्यंत? विचारून घ्या. मग मी हे जे इंटिग्रल आहे ना ते तुम्हाला काढून शो करतो. हाऊ टू फाइंड आउट इंटिग्रल. विल डिराइव्ह वन फॉर्म्युला. तर हा, टी जो आहे त्याच्यात 0 मायनस इन्फिनिटी, तो एस 0 कसा टू आला? इन्फिनिटी. हा, 0 0 to to infinity. We are integrating this particular function, that is definition of Laplace integral. ठीक है, that is definition of Laplace transform. Laplace of f of t is given by integral 0 to infinity. So this is definition. याचा डेरिवेशन नाही बघायचं आहे आपल्याला. This is formula. This is definition. Laplace of f of t is given by definite integral 0 to infinity e raised to minus ts into f of t dt. I will take one example for this. Then you will understand की एफ ऑफ टी कुठलं फंक्शन आहे आणि त्याचा एफ ऑफ एस काय येतो. आपल्याला मुळात काय करायचंय? पुढे एक फंक्शन, त्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म, फंक्शन, त्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, हे फॉर्म्युले असणार. तर त्या फॉर्म्युलांचं डेरिवेशन विल बी डन बाय युजिंग दिस डेफिनेशन ऑर दिस स्टँडर्ड फॉर्म्युला. ठीक, ते आपण एक या ठिकाणी फाइंड आउट सुद्धा करू. वन बाय वन मी 2-3 वाटल्यास तुम्हाला शो करून दाखवेल. विल डिराइव्ह 2 or 3 फॉर्म्युले. Not an issue. Okay, there are 6 minutes remaining for this meeting. If this meeting ends, we have to join another meeting. See, always remember, जोपर्यंत मी टाटा सी यू बाय बाय करत नाही, साधारण 1 तासाचाच पिरियड असणार आपला. पण काय होतं ना की टॉपिक नाही संपत ना 1 तासात. होऊ शकतं कधी 55 मिनिटात संपेल, तर कधी 1 तास 5 मिनिटं 10 मिनिटं लागतील. सो अनलेस अँड अंटिल आय एम मेकिंग टाटा सी यू बाय बाय, तोपर्यंत जायचं नाही. मीटिंग जरी एंड झाली, लगेच मीटिंग स्टार्ट करत असतो. ती मीटिंग तुम्ही परत रिजॉईन करून घ्यायची. ठीक आहे. ओके, नाउ लेट अस फाइंड आउट
आता 3 वर्षानंतर मे बी कदाचित मला नाही माहिती मी बाकीच्या इतर विषयांमध्ये कदाचित इंटिग्रेशन कुठे केलंय किंवा नाही कुठे डेरिव्हेशन मध्ये बट आफ्टर 3 years इन मॅथमॅटिक्स वी आर गोइंग टू फाइंड आउट इंटिग्रल ऑफ सर्टन फंक्शन. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट फंक्शन. तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. बोर्ड पुसतो राहा शुद्ध मराठीमध्ये. So first example we are taking using this formula we have to find out Laplace of certain function. So first f of t equal to 1, f of t equal to 1 आणि 0 less than or equal to t less than infinity. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ तुम्ही असा लिहू शकता for t greater than or equal to 0. This is always there. This is something which should be always there because this is the preliminary assumption or this is the primary condition. T is always greater than or equal to 0. Now this is function of t which is equal to 1. This is called as a constant function. This is called as a constant function. बघा फंक्शन ऑफ टी आपण कोणाला म्हणणार? फंक्शन ऑफ टी म्हणजे असे असू शकतात sin t, cos t, e raised to n, e raised to t. All these are functions of t. Because value of this is varying with respect to t. जसे जशी आपण t ची व्हॅल्यू चेंज करणार हे सगळे चेंज होणार. मग तुम्ही म्हणणार सर या ठिकाणी तर टी नाहीच आहे. टी नाहीच आहे त्या ठिकाणी खरी गोष्ट टी नाहीये. Then this type of function where the variable is not involved it is called as a constant function. जसं f of t हा सुद्धा असू शकतो f of t equal to 5. This is a constant function because it is not varying with respect to t. Though it is written as f of t, it is not varying with respect to t. t कितीही vary झाला तरी 5 will remain 5. 1 will remain 1. So it is called as a constant function. And we have to find out Laplace transform for this. Clear? So आपण find out करूया Laplace transform. Solution मध्ये बघा. I will use this formula. Laplace of f of t is equal to integral 0 to infinity e raised to minus ts into f of t dt. So this becomes what? Integral 0 to infinity e raised to minus ts into f of t dt. f of t किती आता? f of t is nothing but 1 dt. Now this is equal to integral 0 to infinity e raised to minus ts into 1. It is e raised to minus ts dt. So now we have to find out integral of e raised to minus ts. फॉर्म्युला कुठला लागणार? आता तुमच्याकडे ज्या मी शीट दिलेल्या होत्या मी सांगितलं होतं की एकदा त्यांना तुम्ही बघून घ्या थोडंसं रिवाइज करा कारण मला इंटिग्रलचा फॉर्म्युला लागतो. इंटिग्रल कोणाचं आहे? e raised to minus ts. फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे इंटिग्रल e raised to x dx equal to e raised to x प्लस सी. आता डेफिनेट इंटिग्रल असल्यामुळे प्लस सी आपण लिहत नाही. ठीक आहे इथं असू द्या कारण इनडेफिनेटचा फॉर्म्युला आपण अशाच पद्धतीने पाहिजे e raised to x चा इंटिग्रल e raised to x. ठीक आहे आणि तेच जर का आता कंपोजिट लिनियर फंक्शन मध्ये जातो e raised to x नसेल आणि e raised to ax dx जर असेल तर काय करतो आपण e raised to x चा इंटिग्रल e raised to x तर e raised to ax चा इंटिग्रल e raised to ax. मात्र x नव्हता कोण होता? ax होता म्हणून डिवाइडेड बाय a प्लस. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर e raised to ax dx. इनडेफिनाइट इंटिग्रल असल्यामुळे प्लस सी असतो. इथं डेफिनाइट इंटिग्रल आहे प्लस सी नसणार लिमिट असणार ज्या काय लिमिट असतील. ठीक आता याला कम्पेअर करा याच्यासोबत e raised to minus ts चा इंटिग्रल काय असणार? e raised to minus ts डिवाइडेड बाय विथ रिस्पेक्ट टू कोणासोबत करतोय? टी सोबत. सो दिस इज द व्हेरिएबल टी जो की या ठिकाणी एक्स होता. ठीक आहे एक्स चा कोएफिशिएंट कोण आहे? ए. तो आपण डिनॉमिनेटरला घेतो. मग त्या टी चा कोएफिशिएंट कोण आहे? मायनस एस.
तो इथे डिनॉमिनेटरला येणार टीचा कोएफिशियंट मायनस यस डिनॉमिनेटरला येणार. ठीक आहे. लिमिट आता इथं प्लसची नाही लिहिणार, तिथं काय देणार आता डेफिनेट असल्यामुळे लिमिट देणार 0 टू इन्फिनिटी. ठीक आहे. तर परत एकदा सांगा ना स्टेप. ई रेस टू मायनस टीएस त्याचं इंटिग्रल असणार ई रेस टू मायनस टीएस, पण फक्त टी न होता त्या टीचा कोएफिशियंट कोण आहे मायनस एस, म्हणून तो मायनस एस इथं डिनॉमिनेटर आहे. अकॉर्डिंग टू विच रूल? अकॉर्डिंग टू दिस रूल. कंपोजिट लिनियर फंक्शन म्हणतात त्याला. इफ एक्स इज रिप्लेस्ड बाय एक्स, देन हियर वी हॅव टू डिवाइड दिस आन्सर बाय ए. Similarly, here we have to divide this answer by minus s, which is nothing but coefficient of t. या t चा coefficient minus s तो इकडे येणार. आणि लिमिट आहे त्याला 0 टू इन्फिनिटी. आता पुढे आपण काय करतो अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो आय एम अप्लाइंग द लिमिट. अप्पर लिमिट कोण आहे इन्फिनिटी.